आपले सदस्य आहेत 20, पद मिळणार आहे 8, राहणार आहे 12. म्हणजे तालुक्याच्या नेते मंडळींना कुणाला जायचं त्याची निवड करावी लागेल. एका दिवशी काही एकदम 16 पद निवडी जाणार नाही. पहिल्यांदा 2 निवडी जाणार आणि मग 4 समित्या आहेत. त्यामध्ये शिक्षण, त्यानंतर बांधकाम आरोग्य, त्यानंतर महिला बाल विकास आणि चौथी जी आहे ती समाज कल्याण, अशा 4 समित्या आहेत. बरोबर घ्यायला आणि अध्यक्षाकडे जलसंधारण आणि प्रशासकीय सामान्य प्रशासन या समितीचा चार्ज असतो आणि उपाध्यक्षाकडे कृषी आणि पशुसंवर्धनचा हा समिती असते. म्हणजे या झाल्या आता आपल्या वर्षाला 2 पद आपल्याला मिळणार, म्हणजे 8 पद मिळणार. आता राहिलेल्या भागात आता काय करायचं तर आपल्याला एक जिल्हा नियोजन मंडळामध्ये निवडणूक आहे. त्यामध्ये किती सदस्य मागे आहेत ते मला माहिती नाही, परंतु त्यामध्ये काही थोडे नगरसेवक असतील किंवा जिल्हा सदस्य असतील जातील आणि आपल्याला या नेते मंडळीला या पद्धतीनं काम करावं लागेल. आणि या निमित्ताने तशा पद्धतीनं आपल्याला चर्चेला बोलावलं जाईल. या सगळ्या नेते मंडळांना विश्वासात घेऊनच आम्ही सगळे निर्णय घेऊ असा सर्व सदस्यांना मी विश्वास व्यक्त करतो. आता पंचायत समिती आता 4 ठिकाणी काहीतरी आपली स्वबळावर पंचायत समिती झालेली आहे. त्यामध्ये करवी, गडिंग्लज, आजरा आणि चंदगड, बरोबर आहे. आता या आमच्या स्वबळावर आणि मला वाटतं बहुतेक राहुल पाटलांनी भाजपबरोबर बोलणी करून करणार आहे. राहिलेल्यामध्ये कागद जे आहे ते भारतीय जनता पक्ष आमची असल्यामुळे आम्हाला त्या पाहिजे मिळणार आहे. 5 पंचायत समित्या या आपल्याला राहतील. राहिलेल्या याच्यामध्ये आपले सदस्यांनी आता तिथे काय त्याला पदवी मिळते मला माहिती नाही. नशीब असं ते तिथे पदवी मिळली त्याच्या तिथे त्याला विरोधी पक्षात बसावं लागेल किंवा सत्तेत बसावं लागेल. आता जिल्हा परिषद पंचायत समितीचा मी जे सांगितलं फॉर्म्युला तुम्हाला कळाला सगळ्यांना. आता पुन्हा आता माझ्याकडे यायचे सगळ्या त्यांच्याकडे आहे.